18 तारखेपासून म्हणजे 18. 18 तारखेपासून आहे. 18 तारखेपासून पेपर वगैरे तुम्हाला टाइम टेबल मिळालं केव्हा आहे? नो सर, फक्त सांगितलं आहे 18 18 तारखेला आहे म्हणून. 8 म्हणजे 15 दिवस आहेत साधारणतः. बर, हा टाइम टेबल जेव्हा येईल तेव्हा सांगा की साधारणतः आपला मराठी आणि इतिहासाचा पेपर केव्हा असणार आहे, म्हणजे आपल्याला तसं जी आहे ती उजळणी आपल्याला घेता येईल. अजून एक आपण पाठ घेऊया आणि मला अभ्यासक्रम वगैरे तुम्ही नंतर शाळेत वगैरे सरांनी विचारल्यानंतर मला सांगा पुढच्या तासाला की साधारणतः एवढे एवढे पाठ वगैरे घेणार, म्हणजे जेणेकरून आपल्याला व्यवस्थित तुम्हाला प्रॅक्टिस क्वेश्चन पेपर पण देता येईल की जेणेकरून तुम्हाला जी आहे ती तुमची प्रॅक्टिस होईल. बरोबर, यासाठी जे आहे ते आपण एक छोटीशी टेस्ट पण आपण जे आहे ते घेता येईल मग पुढच्या तासाला. तर मला तेवढं जे आहे ते पुढच्या तासाला तुम्ही सांगा. तर सर म्हणजे आपण पुढच्या तासाला टेस्ट आहे का? नाही नाही, अगोदर तुम्ही त्या पुढच्या तासाला सांगा मला कसं काय, मग त्यानंतर आपण क्वेश्चन पेपर तयार झाल्यानंतर मी तुम्हाला पाठवू किंवा कसं आहे ते तुम्हाला त्याची डिटेल्स सांगेल नंतरच्या तासाला. बरं, आपण कोणता पाठ आपण अभ्यासत होतो? निवडणूक प्रक्रिया. निवडणूक प्रक्रिया. तुम्हाला जी निवडणूक प्रक्रियेची कार्य यावर मी साधारणतः तुम्हाला प्रश्न दिला होता राईट, मागच्या तासाला सर्वांनी सोडवला, त्याची उत्तरं लिहिली सर्वांनी? निवडणूक प्रक्रिया या पाठाचे साधारणतः 2 प्रश्न, 1 ते 2 प्रश्न साधारणतः तुम्हाला दिले होते. तुम्ही सर्वांनी सोडवलेत का? हो सर. दर्शन, ऋतुजा, सोडवले सर. बरं, आपल्या ग्रुपमध्ये जरा मेसेज टाका की क्लास सुरू झालाय, की जे कोणी ब्रेकला गेलते की जॉईन व्हा, की म्हणजे आपल्याला सुरुवात सर करा. ग्रुप मध्ये फक्त ऍडमिन्सलाच मेसेज करता येतो, ऑदर्सला नाही. बर बर बर, मी सांगतो मॅमला. हा, तर साधारणतः निवडणूक प्रक्रिया अभ्यासत होतो. तर निवडणूक प्रक्रिया काय, तर हा एक लोकशाहीचा एक स्तंभ आपण मानला जातो साधारणतः एक आणि ऑटोनॉमस म्हणजे एक स्वायत्त संस्था आहे निवडणूक आयोग. आपण म्हणतो की कशा प्रकारे जी आहे ती निवडणूक प्रक्रिया चालते. त्यानंतर निवडणूक प्रक्रियेचा जो केंद्रबिंदू आहे तर काय आहे, तर निवडणूक आयोग आहे. तर आर्टिकल 324 नुसार जे आहे ते एक स्वायत्त संस्था म्हणून दिले. एक निवडणूक आयुक्त, 2 अन्य निवडणूक आयुक्त साधारणतः जे आहे ते त्यांची रचना साधारणतः आपल्याला दिली जाते. पुढे त्यानंतर सर आवाज ब्रेक होतोय निवडणूक आणि स्क्रीन पण नाही दिसत आहे. आयोग राष्ट्रपतींच्या म्हणजे आता दिसते का? हो सर, आता दिसत. तर साधारणतः जी आहे ती ही जी निवडणूक प्रक्रिया आहे, निवडणूक आयोग आहे ते, त्यानंतर याला कुठल्याही प्रकारचं म्हणजे स्वतःचा स्वतंत्र कर्मचारी वर्ग नाही. शासकीय अधिकारी, शिक्षक म्हणजे साधारणतः महसूल अधिकारी असेल किंवा शाळेतले शिक्षक लोक आहेत, तर ही निवडणूक प्रक्रिया म्हणजे मतदारांना जे आहे तर मतदार यादीमध्ये नाव नोंदणी असेल, मतदारांचे फॉर्म भरून घेणं असेल, तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर हे करत असतं साधारणतः ऑफिस. आणि त्या ऑफिस मधले साधारणतः जे आहेत तेवढे कर्मचारी असतात. स्वतंत्र असे कर्मचारी शासकीय अधिकारी यामध्ये नसतात. जे राज्य सरकारचे, केंद्र सरकारचे जे कर्मचारी आहेत तर त्याचा वापर साधारणतः या निवडणूक प्रक्रियेमध्ये घेतला जातो. त्यानंतर आयोगाचे एक स्वातंत्र्य, एक अभेद्य, एक प्रकारची ढाल की त्यांना कुठल्याही प्रकारचं पद म्हणजे कुठलेही सरकार असो किंवा त्यांच्यावर दबाव आणू शकत नाही. आपण साधारणतः आयुक्तांची सहजासहजी अथवा कोणत्याही राजकीय कारणावरून त्यांना पदभ्रष्ट करता येत नाही. आर्थिक स्वातंत्र्य म्हणजे या निवडणूक आयोगाला स्वतंत्र असा निधी उपलब्ध करून दिला जातो बजेटमध्ये. आणि कायदेशीर अधिष्ठान म्हणजे संविधानाने एक यांना जे आहे ते स्वतंत्र असं जे स्थान जे आहे ते दिलेलं आहे. निवडणुका खुल्या, न्याय आणि विश्वासार्ह
होण्यासाठी हे स्वातंत्र्य जे आहे ते अनिवार्य दिलेलं आहे. तर निवडणुका चांगल्या वातावरणात, योग्य वातावरणात व्हाव्या आणि निपक्षपातीपणाने व्हावे यासाठी जे आहे तर त्यांना एक स्वतंत्र जे आहे तर स्थान हे जे आहे ते देण्यात आलेलं आहे. तर आपण मागच्या तासाला पाहिलं होतं की लोकशाहीची पहिली पाऊलवाट तर 1951 ते 1952 मध्ये हे जे सुकुमार सेन आहेत तर हे पहिले निवडणूक आयुक्त होते. प्रश्न साधारणतः तुम्हाला विचारला गेला तर 1950 मध्ये निवडणूक आयोगाची स्थापना झाल्यावर अतिशय प्रतिकूल कठीण परिस्थिती त्यांना अत्यंत कौशल्याने कामकाज साधारणतः करावं लागले. श्याम शरण नेगी हे हिमाचल प्रदेशचे रहिवासी असून 15 ऑगस्ट 1951 रोजी भारताचे पहिले मतदार ठरले आहे. भारताचे पहिले मतदार कोण? तर श्याम शरण नेगी. 25 ऑगस्ट 1951 रोजी ज्या भारतामध्ये निवडणुका झाल्या किंवा जे आहेत हे त्या दिवशी जे आहे ते पहिले मतदार ठरलेले आहेत. यावर सुद्धा प्रश्न सर म्हणजे भारतात जेव्हा पहिलं मतदान झालं तेव्हा का? हो, भारतामध्ये जेवढं पहिल्यांदा जो मतदान किंवा पहिली जी नोंदणी झाली आपण म्हणतो मतदार, बरोबर, निवडणूक मतदानाचा अधिकार आणि जे पहिले मतदार जे आहेत तर श्याम शरण नेगी हे होते. पुढे आहे आता लोकशाहीचे 5 आधारस्तंभ. मग या निवडणूक आयोगाची कार्य कोणकोणती आहेत तर यावर साधारणतः तुम्हाला प्रश्न दिलता. मुक्त आणि न्याय निवडणुका व्हाव्या यासाठी कोणती कार्य आहे निवडणूक आयोगाचे ते हे महत्वाचे. तर ज्यांचे 18 वर्ष पूर्ण झालेले आहेत त्या नागरिकांच्या याद्यांमध्ये मतदार यादीमध्ये काय करणे, नाव समाविष्ट करणे, त्यांना ओळखपत्र देणे म्हणजे इलेक्शन आयडी कार्ड. तर आयडी कार्ड हे देण्याचं काम हे निवडणूक आयोगाचं पहिलं आहे. दुसरं, निवडणुकांचं वेळापत्रक तयार करणे म्हणजे कोणत्या राज्यात केव्हा निवडणुका होणार आहे, किती टप्प्यात होणार आहेत तर याविषयीचं जे टाइम टेबल आहे किंवा वेळापत्रक आहे तर ते देण्याचं काम हे निवडणूक आयोगाचं आहे. दुसरं, 3, छाननी, अर्जांची छाननी. अर्जांची छाननी म्हणजे व्हेरिफिकेशन करणे. तो उमेदवारांच्या अर्जाची मालमत्ता माहितीची काटेकोर छाननी साधारणतः करणे. एखादा उमेदवार जर त्याने नामांकन भरलेलं असेल, फॉर्म भरलेला असेल एबी फॉर्म, तर तो एबी फॉर्म वरची जी माहिती आहे आणि त्याची जी माहिती आहे त्याची सत्यता पडताळून पाहणे म्हणून त्याला म्हटलं जातं की अर्जाची छाननी. सगळे कागदपत्र जोडलेली आहेत का, डॉक्युमेंट जोडलेले आहेत का, त्याने जे प्रतिज्ञापत्र दिले आहे ते सद्यस्थितीला खरं आहे का, सगळी माहिती बरोबर दिली आहे का, हे व्हेरिफिकेशन साधारणतः होतं. परत पुढचं आहे 4 नंबरला राजकीय पक्षांना मान्यता. मग बहुपक्ष पद्धतीत पक्षांना मान्यता देणे, रद्द करणे आणि निवडणूक चिन्ह देणे हे निवडणूक आयोगाचं काम आहे. एखाद्या पक्षाला जे आहे ते पक्षाचं नाव चिन्ह जे आहे त्याला मान्यता देण्याचं काम, मग प्रादेशिक पक्ष असेल, राजकीय पक्ष असेल तर ही मान्यता देण्याचं काम हे निवडणूक आयोगाचं आहे. आणि शेवटचं आहे वाद सोडवणं. निवडणुकी संदर्भात काही वाद असतील, निवडणुका फेर निवडणुका घेणं असेल किंवा अपात्रता गोष्टी असेल तर त्या घोषित करण्याचं काम हे निवडणूक आयोगाचं, की जेणेकरून आपण आता 4-5 वर्षात तर हे कारण साधारणतः पाहतो की निवडणुका साधारणतः पक्षांवर तर बंदी असेल, विविध प्रकारचे अपात्रतेच्या ज्या घटना आहेत हे जे आहे ते साधारणतः निवडणूक आयोगाने दिले. पण निवडणूक आयोगाने निपक्षपातीपणाने जर निर्णय दिला नाही तर तो सर्वोच्च न्यायालय तो पक्ष ते व्यक्ती जे आहे ते न्यायालयामध्ये काय करू शकतात, दाद मागू शकतात. ती केस जी आहे ती कोर्टामध्ये हे करू शकतात, केस फाईल करू शकतात. ते जे आता सद्यस्थितीला शिवसेना पक्षाचं जर आपण पाहिलं तर साधारणतः तिची असेल किंवा राष्ट्रवादी पक्षाची असेल तर यावर अपात्रतेचं जी घटना आहे किंवा केस जी आहे ती आजही सर्वोच्च न्यायालयामध्ये सध्याला सुरू आहे. 2022-23 मध्ये ही जी घटना झालेली आहे त्या घटनेचा आता सध्या स्थितीला सुद्धा आपण पाहतो की त्यावर सध्याला अजूनही सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रक्रिया सुरू आहे. आता या निवडणूक प्रक्रियेचा प्रभाव कशा स्वरूपाचा आहे तर मतदारसंघांची अगोदर काय काय केलं जातं किंवा कशा स्वरूपाची आहे, मतदार याद्या निश्चित करणे, त्यानंतर उमेदवाराकडून नामांकन, त्याचं छाननी करणे, निवडणूक प्रचार करणे, त्यानंतर प्रत्यक्ष मतदान आणि मतमोजणी, निवडणुकांचे निकाल जाहीर करणे आणि निवडणुकांच्या जे वाद आहेत त्याचं निराकरण करणं, मतदारसंघाची पुनर्रचना. साधारणतः अशा स्वरूपाचा जो आहे तो घटनाक्रम साधारणतः असतो. हे तुम्हाला क्रम हा लक्षात असायला हवा. समजले का? इथपर्यंत काही आहे का कुणाला काही प्रश्न?
इथपासून आपल्याला साधारणतः पुढे सुरुवात करायची. निवडणुकांचे प्रकार कोणते आहेत, म्हणजे हे एक दोन पण झालेले असेल साधारणतः. तर निवडणुकांची सार्वत्रिक निवडणुका, मध्यावधी निवडणुका आणि पोटनिवडणुका. सार्वत्रिक निवडणुका केव्हा घेतल्या जातात, तर दर 5 वर्षांनी ही निवडणूक जी आहे ती घेतली जाते. मुदत पूर्ण होण्याआधीच सरकार अल्पमतात आल्यास किंवा पाठिंबा काढून घेतल्यास साधारणतः मध्यावधी म्हणजे मध्येच निवडणुका घेतल्या जाऊ शकतात. पोटनिवडणुका की यामध्ये एखाद्या लोकप्रतिनिधीचे साधारणतः निधन झालं त्या किंवा मृत्यू झाला असेल तर त्या ठिकाणी फेरनिवडणूक म्हणजे पोटनिवडणूक जी आहे ती लावली जाते. आता स्वरूप काय, तर लोकसभेच्या नियमित निवडणुका होतात. पर्यायी सरकार स्थापन करण्यास शक्य नसल्यास आणि फक्त त्या जागी झालेल्या रिकाम्या जागी झालेल्या निवडणुकीसाठी साधारणतः पुन्हा निवडणूक घेतली जाते. आचारसंहिता, मग बहुतेक आपण इथपर्यंत जे आहे ते आलतो. लोकशाहीचा समान न्याय, निवडणुका जास्तीत जास्त खुल्या व न्याय वातावरणात होण्यासाठी निवडणूक आयोगाने राबवलेली सर्वात महत्वाची उपाययोजना. आता आपण तुम्ही अभ्यास करताय, गेल्या वर्षापासून साधारणतः या प्रक्रिया तुम्ही अभ्यासत आहात, पण वस्तुस्थितीला आत्ताच्या ज्या सद्यस्थितीला अशा प्रकारच्या कुठल्याही म्हणजे घटना एक दिलेली आहे, पण त्या घटनेनुसारच सगळ्याच गोष्टी वस्तुनिष्ठ होताना आपल्याला जे आहे ते दिसत नाही. फक्त कायदे ठेवलेले आहे, नियम ठेवलेले आहेत, पण त्या नियमांना एवढ्या पळवाटा आहेत की सद्यस्थितीला जे राजकारण आपण म्हणतो, निवडणुका ज्या म्हणतो ते कशा स्वरूपाच्या सुरू आहेत. तर तुम्ही पुढे जाऊन भावी मतदार होणार आहात, युवा आहेत, आणि आपण पाहतो की सध्याला भारत देशातील असणारं वातावरण कशा स्वरूपाचं आहे. तर यावर सुद्धा तुमचं मत जे आहे ते खूप महत्वाचं आहे. ही पद्धत किंवा या गोष्टी तुम्ही कशा पद्धतीने पाहत आहात ह्या सुद्धा गरजेच्या आहेत की पुढे जाऊन तुम्हाला सुद्धा काय करायचं आहे, एक प्रकारचं मतदान जे आहे ते करायचं आहे. आणि तुम्ही कोणत्या विचाराने, कोणत्या पक्षाला म्हणा किंवा कशा संदर्भात जो आहे तो कोणता विचार करून तुम्ही मतदान करणार हे पण खूप महत्वाचं आहे. आता निवडणूक आयोग जे आहेत किंवा राज्यघटनेने जे आहेत की निवडणुका होण्यासाठी एक आचारसंहिता ठरवून दिलेली आहेत. मग काय तो वेळ आहे, तर त्या काळ निवडणुका साधारणतः लागतो. त्यानंतर खर्च किती करावा, कुठल्या गोष्टी कशा पद्धतीने जे आहे ती याची व्याप्ती साधारणतः मग सरकार, राजकीय पक्ष व मतदारांना नियमाचे पालन साधारणतः केले पाहिजे. शासनावर निर्बंध की या नियमात शासनाला भंग करता येत नाही आणि सामान्य मतदार यामध्ये अस्वस्थ होतं की कशा प्रकारची आहे त्याची भंग करता येत नाही. पुढे मुक्त न्याय निवडणुकांसमोरची आव्हानं काय काय आहेत. आता बरेच तुम्ही पण पाहत असता, एक दोन निवडणुका साधारणतः तुमच्या डोळ्यासमोरच झालेल्या असतील. आई बाबा असतील, भाऊ बहीण असतील, तुमचे सगळे जे आहेत ते साधारणतः काय करत आहात, हे जे आहेत तर काय निवडणुका झालेल्या आहेत. पैशांचा गैरवापर, निवडणुकांमध्ये आर्थिक गैरव्यवहार मोठ्या प्रमाणात होत असतात. आपण पाहतो की बऱ्याच न्यूजपेपर वगैरे जे आहेत गाडी पैशाने भरलेली गाडी जप्त केली जाते. कशा पद्धतीने जो आहे तो पैशाचा वापर वारेमाप केला जातो. मतदारांना पैशाचं प्रलोभन जे आहेत, मग विविध प्रकारच्या साड्या असेल, विविध प्रकारच्या वस्तू असेल, फिरायला घेऊन जाणं असेल, तर या पद्धतीच्या ज्या आहेत अशा पद्धतीचा साधारणतः वापर जो आहे तो होताना दिसतो. गुन्हेगारी पार्श्वभूमी असूनही उमेदवारांना तिकीट दिले जाते व ते निवडून येतात, त्यामुळे आयोगाला मुक्त वातावरण राखण्यात अडचणी येतात. आता हे जे आव्हान आहेत ते निवडणूक आयोगामध्ये पैशांचा गैरवापर होतो, गुन्हेगारी पार्श्वभूमी. आजही आपण पाहतो की ज्या व्यक्तीवर कोर्ट केस चालू आहे, मर्डरची केस चालू आहे, विविध प्रकारचे जे आहेत त्या केसेस सुरू आहेत, तर त्या व्यक्तींना जे आहे ते नामांकन फॉर्म भरता येतो, ते निवडणुका सुद्धा जिंकून येतात. आजही आपण पाहतो साधारणतः तुम्ही जर रिअलिटी जर आकडेवारी पाहिली सद्यस्थितीला, तर आजही प्रत्येक सरकारमध्ये म्हणजे प्रत्येक राज्यापासून तर साधारणतः आपण ग्रामपंचायत पासून तर वरती राष्ट्रपतीपर्यंत आपण पाहतो की ग्रामपंचायत मध्ये एवढं नाही साधारणतः, पण पंचायत समिती, जिल्हा परिषदापासून जे आहेत तो जो उमेदवार असतो की त्यावर कशा प्रकारचे गुन्हे जे आहेत ते नोंद असतील, कशा प्रकारची जी पार्श्वभूमी त्यांची असते, आणि याचा कुठेतरी जो आहे तो एक निवडणुका जे आहे ते मुक्त वातावरणात होताना दिसत नाही. मग कुणाचा दबाव असेल, साधारणतः पैशांचा वापर असेल, विविध पद्धतीच्या गोष्टी ज्या आहेत त्या घडताना आपल्याला दिसून येतात.
वाढती हिंसा. निवडणुकांच्या दरम्यान होणाऱ्या हिंसेचे प्रमाण वाढत आहे. सर्व राजकीय पक्षांनी पुढाकार घेऊन आयोगाला मदत केली. मग विविध प्रकारचे या पक्षाचे त्या पक्षाचं जर काहीही झालं तर आपण पाहतो की बऱ्याच वेळा एखाद्याचा मर्डर केला जातो, हल्ला केला जातो, गोळीबार मोठ्या प्रमाणात होतो. या घटना साधारणतः तुम्हाला जे आहेत ते सद्य स्थितीला पाहायला मिळताना जे आहे ते दिसतात. आता तंत्रज्ञानाचा वापर, सुरुवातीला बॅलेट पेपर असायचे. तर बॅलेट पेपर साधारणतः जी आहे ही मतपेटी असायची 1951 मध्ये पहिलं. जसं तुम्ही शाळेमध्ये वगैरे जे मतदान वगैरे घेतलं जातं की चिठ्ठ्यांद्वारे जे आहेत, की पहिल्या निवडणुका निरक्षरतेचे प्रमाण अधिक असल्याने 20 लाख स्टीलच्या मतपेट्या वापरल्या गेल्या आणि पेट्यातून निवडणूक चिन्हे चिटकवली गेली. तर अशा पद्धतीची आहेत ते 1951 मध्ये निवडणूक प्रक्रिया. 1990 मध्ये ईव्हीएम मशीन, जे इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन जे आहे तर त्याचा वापर 1990 पासून सुरुवात झाला. साधारणतः प्रश्न विचारला की ईव्हीएम मशीनचा वापर केव्हापासून सुरुवात झालेला आहे, तर साधारणतः 1990 पासून 90च्या दशकापासून इलेक्ट्रिक किंवा इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनचा वापर जो आहे तो करण्यात आलेला आहे. आता यामध्ये कोणकोणते पर्याय देण्यात आलेले आहे? नोटा, की ज्यामध्ये तुम्हाला जे मतदार उभे राहिलेले आहेत, ज्यांनी फॉर्म भरलेला आहे, प्रत्यक्ष निवडणुकीला सामोरे जात आहे, मतदाराला तुम्हाला वाटलं तुम्ही मतदान करणार आहे, यापैकी तुम्हाला एखादाही उमेदवार जो आहे तो आवडला नाही, तो एक पर्याय लाचला असतो नोटा. म्हणजे मला यापैकी जो आहे तो एकही उमेदवार आवडलेला नाही. दिव्यांग व्यक्तींना मतदान करणे सोपे जाते. वृक्षतोडीला प्रतिबंध, म्हणजे यामध्ये काय झालंय की इलेक्ट्रिक मशीनचा वापर का की वृक्षतोडी जास्त पेपर जे आहे ते वेस्ट होत नाही आणि निकाल लवकरात लवकर लागतो. म्हणजे काही वेळातच साधारणतः मशीनची आकडेवारी येते. तर आपण साधारणतः बॅलेट पेपरवर पाहतो की एक एक चिठ्ठी आपल्याला जी आहे ती मतमोजणी करत. ही प्रक्रिया दीर्घकालीन, म्हणजे याला जास्त वेळ खाऊ प्रकारची सुरुवातीला जी आहे ती होती. व्हीव्हीपॅट पारदर्शक आणि विश्वासाची हमी. याबाबत काही कुणाला माहिती का रे? इलेक्ट्रॉनिक मशीन कोणी बघितलंय किंवा कोणी आजी आजोबांना घेऊन गेले मतदान हो करण्याच्या सर, मी वेळेस किंवा बघितलंय. हा, तर बघितलेलं असेल तर कशा स्वरूपाचं जे आहे ते असतं सांग बरं जरा. सर, त्यात काय असतं, एका बाजूला सर्व जे जे उमेदवार उभे राहिले आहेत ना त्यांची नावे असतात. त्याच्या हं. दुसऱ्या म्हणजे त्याच्या दुसऱ्या लाईन असते तिथं, म्हणजे त्यांचे जे संकेत चिन्ह आहे ना, जे कोणाचं कमळ कोणाचं घड्याळ असतं ते संकेत चिन्ह असतात. आणि त्याच्या पुढे एक लाल कलरचं बटन असतं, ते दाबलं की मत होत, म्हणजे आपले मत पडतं. मत जे आहे ते पडतात. व्हीव्हीपॅट मशीन पण एक आहे. पहिलं जे सुरुवातीला पहिल्या स्क्रीनवर तुम्हाला साधारणतः बघायला मिळालं असेल किंवा आपल्याकडे आहे का इथे, मी बघतो जरा, जर असेल तर त्यावर सुद्धा साधारणतः आहे. कशा स्वरूपात जे आहे ते हे स्टॉप करतो. मतदान यंत्र कशा स्वरूपाचं आहे त्याविषयीची पण थोडक्यात सर्वांच्या पुस्तकात तसं दिलेलं आहे. स्क्रीनवर दिसते का सर्वांना? हो सर. येस सर. का मला माझी अंतिम करता व्यवस्थित दिसून येईल. हा, तर साधारणतः तुम्हाला जे आहे ते इथे ही मतपत्रिका साधारणतः ही पाहायला मिळेल. मशीन सुरुवातीचं कशा पद्धतीचं होतं, त्यानंतर पुढे दिलेलं आहे की जे मशीन आहे इलेक्ट्रॉनिक मशीन, तर त्याचा वापर कशा पद्धतीने किंवा कशा पद्धतीचं आहे याची थोडक्यात माहिती तुम्हाला इथे असावी. प्रत्येक जण नंतर पुस्तक तुम्ही बघितल्यानंतर तुम्हाला लक्षात येईलच. काय हा, पुढे
दिसते तंत्रज्ञानाचा प्रवास मतपेटी ते ईव्हीएम मशीन कशा पद्धतीचे जे आहे ते आपल्याला पाहायला मिळते. ईव्हीएम मशीनचा वापर 1951 मध्ये ही होती. 1990 पासून ते इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन होतं आणि त्याच्यानंतर त्याच्या शेजारी नंतर 8 ऑक्टोबर 2010 रोजी तज्ञांची समिती स्थापन झाली. मतदार ईव्हीएम वर बटन दाबतो, त्यानंतर व्हीव्हीपॅट जे मशीन आहे त्यामध्ये पावती दिसते. तुम्ही जर पहिलं काय असायचं की जेव्हा ते इलेक्ट्रिक मशीन असेल तुम्हाला बटन दाबायचा, आवाज यायचा आणि ते सबमिट व्हायचं की तुम्हाला कोणत्या याला केलं यावर दिसत नव्हतं. मग 2010 मध्ये व्हीव्हीपॅट मशीन आल्यानंतर त्यानंतर तुम्ही बटन दाबल्यानंतर एक साईडला मशीन असते, त्या मशीन मध्ये जे आहे ती लाईट येते आणि तिथे एक पावती येते त्यात की तुम्ही जे बटन दाबलेलं आहे ज्या पक्षाला ज्या चिन्हावर ते चिन्ह तुम्हाला साधारणतः त्या काचेमध्ये त्या स्क्रीनवर दिसतं आणि मग ती पावती जी आहे ती कट होऊन त्या बॉक्समध्ये पडते. इलेक्ट्रॉनिक साधारणतः दिलेले मत योग्य प्रकारे नोंदवले गेले आहेत की नाही हे साधारणतः तुम्हाला पाहायला मिळतं. मग गैरव्यवहार रोखण्यासाठी आणि विश्वासार्हता वाढवण्यासाठी साधारणतः हे सर्वात मोठं पाऊल आहे की आपण कुणाला मतदान केलेलं आहे याचं तुम्हाला साधारणतः त्या मशीनद्वारे जो आहे ते पाहायला मिळतं. स्क्रीन दिसली नाही तर मला सांगत चला. पुढे भविष्यातील दिशा आवश्यक निवडणूक सुधारणा. महिलांचं प्रतिनिधित्व की ज्या राजकीय पक्षांनी साधारणतः महाराष्ट्रामध्ये 50% महिला आरक्षण आहे पण अजूनही केंद्रामध्ये 50% येतोय का आवाज? हॅलो पूजा, ऋतुजा, माझा आवाज येतोय? येतोय. स्क्रीन दिसते तुम्हाला? स्क्रीन दिसते का? हो सर. हो सर. पुढे सांगत चला. पुढे महिलांचं राजकीय पक्षांनी उमेदवारी देतानाच 50% महिला उमेदवारांना द्यावी व त्यांना निवडून आणण्याचा प्रयत्न करावा. गुन्हेगारीला आळा. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांना उमेदवारी देऊ नये. लोकप्रतिनिधित्वाच्या कायद्यात हा बदल व्हायला हवा. पारदर्शक अर्थकारण. आता निवडणुकांमध्ये सुधारणा कशा प्रकारची हवी की ज्यामध्ये लेडीज म्हणजे महिलांचं प्राधान्य असावं. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांना नामांकन किंवा फॉर्म भरू न देणे किंवा त्यांना उमेदवारी न देणे. त्यानंतर पारदर्शक अर्थकारण. निवडणुकांचा खर्च सरकारने करावा जेणेकरून राजकीय पक्ष आर्थिक गैरव्यवहार करणार नाहीत. मग सरकारने हा सगळा खर्च जो आहे तो केला पाहिजे. यामध्ये उमेदवाराला खर्च करण्याची मुदत देण्यात यायला नाही पाहिजे. निवडणुका ही एक सातत्यपूर्ण चालणारी प्रक्रिया आहे आणि योग्य सुधारणांमुळेच लोकशाहीचं भवितव्य सुरक्षित राहू शकते. तर अशा पद्धतीचे जे आहे ते साधारणतः तुम्हाला पाहायला मिळते की निवडणुका कशा पद्धतीने जे आहे ते जिंकल्या जातात किंवा निवडणूक प्रक्रिया कशा पद्धतीची आहे या सगळ्या विषयीची माहिती आपण अभ्यासलेली आहे. समजले का? यावर मी आता एक तुम्हाला क्विज पण तयार केलेली आहे, ती पण आपल्याला सोडवायची आहे. तर यावर काही प्रश्न आहेत का तुमच्यापैकी? हॅलो, तुमच्यापैकी कुणाला काही प्रश्न आहेत का? हा, समजलंय निवडणूक प्रक्रिया? आपण याच्यावर प्रश्न उत्तर घेणार आहोत. हो सर, समजलंय. हा, तर कुणाला काही प्रश्न असेल तर विचारू शकता. आहे का ते तुम्हाला मग साधारणतः हे दाखवायला मला काय प्रश्न जे आहेत ते मी तयार केलेले आहेत तर ते प्रश्न आपण घेऊया मग साधारणतः. हो सर. इथपर्यंत समजलंय निवडणूक प्रक्रिया कशा पद्धतीची आहे. निवडणूक प्रक्रिया, निवडणूक आयोग, निवडणूक आयोगाची स्थापना केव्हा झाली, पहिले निवडणूक आयोग कोण होते, निवडणूक आयुक्त, त्यानंतर निवडणूक आयोगाची कार्य कोणत्या प्रकारची आहेत, त्यानंतर जी निवडणूक प्रक्रिया मग मतदारसंघाची निर्मिती, मतदार यादी तयार करणे, नामांकन, छाननी, निवडणूक प्रचार, प्रत्यक्ष मतदार, मतमोजणी, निकाल आणि निवडणूक वादांचे निराकरण, आचारसंहिता कशा पद्धतीची आहे
निवडणुकीमध्ये काय काय सुधारणा केल्या पाहिजे किंवा निवडणूक प्रक्रिया कशी राबवली जाते, इलेक्ट्रिक मशीनचा वापर, त्यानंतर मतपेट्यांचा वापर केव्हापासून सुरुवात झाला आणि नव्याने इलेक्ट्रिक जे मशीन आहे वोटिंग मशीन ईव्हीएम म्हटलं जातं, तर हे याचा वापर केव्हापासून सुरुवात झाला आणि पुढे जे व्हीव्हीपॅट मशीन आहेत 8 ऑक्टोबर 2010 रोजी निवडणूक प्रक्रियेमध्ये जे आहे त्या निवडणूक आयोगाने जे आहे ते एक समिती स्थापन करून या मशीनचा जो आहे तो वापर तेव्हापासून किंवा 8 ऑक्टोबर 2010 पासून जे आहे ते याचा वापर करण्यास सुरुवात झालेली पाहायला मिळते. तर अशा पद्धतीने हे पूर्ण निवडणूक प्रक्रियेविषयीची माहिती आपण जी आहे ती अभ्यासलेली आहे. अजूनही काही प्रश्न असतील तर विचारू शकता का? प्रश्नमंजुषा सुरू करायची. हॅलो. येस सर. येस सर. येस सर. तर तुम्ही फक्त पर्याय जे आहेत तर काय करायचे, पर्याय आपल्या चॅट बॉक्स मध्ये टाकायचे. मी इथे टिक करेन, मग फायनल जेव्हा येऊ तेव्हा टिक करणार. ते बघूया आपण काय. तर भारतीय संविधानातील कोणत्या कलमाद्वारे निवडणूक आयोगाची निर्मिती करण्यात आलेली आहे? आता यामध्ये खाली याच्यातली लिंक तुम्हाला पाठवायला नाही ना, मी लिंक जी आहे ते तुम्हाला शेअर केली असते, तर जेणेकरून तुम्हाला सगळ्यांना सोडवता आला असतो यामध्ये. पण अशा पद्धतीच्या काही गोष्टी नाही. भारतीय संविधानातील कोणत्या कलमाद्वारे निवडणूक आयोगाची निर्मिती करण्यात आलेली आहे? चॅटबॉक्स मध्ये साधारणतः सगळ्यांचे येऊ द्या, किती जण आहेत, पण 12-13 जण आहेत, तर त्यांचे आले ते मग लास्ट फायनल एका याच्यावर जे आहे त्या मी क्लिक करणार आहे. रागिनी, मयुरी, दर्शना आणि ऋतुजा यांचे आलेत. बाकीचे सर्वांनी प्रश्न वाचायचा आणि त्याचं उत्तर जे आहे ते तुम्हाला ऑप्शन नंबर टाकायचा आहे. भारतीय संविधानाने कोणत्या कलमाद्वारे निवडणूक आयोगाची निर्मिती केली? निवडणूक आयोगाची निर्मिती कोणत्या कलमाने जी आहे ती झालेली आहे? पूजा झाले. बाकीचे अजून बाकीच्यांना नाही का काही? सगळ्यांनी सांगायचे. हरिओम. कोमल, कल्याणी, मालती, मयुरी, वीरेंद्र सिंग, रागिनी, चला पटपट पटपट द्या आन्सर पटपट. सगळ्यांचा आल्याशिवाय मी टिक करणार नाही. पुढचा प्रश्न. सगळ्यांनी जवळपास सी सांगितलेलं आहे. कलम 324 नुसार हे कलम भारतीय निवडणूक आयोगाला निवडणुकांचे संचालन, दिशा आणि नियंत्रण करण्याचे अधिकार देते. व्हेरी गुड. म्हणजे सी हे उत्तर जे आहे ते बरोबर आहे. पुढे, निवडणूक आयोगाच्या स्वातंत्र्याचे जतन करण्यासाठी मुख्य निवडणूक आयुक्तांना पदावरून दूर करण्याबाबत कोणती तरतूद आहे? जर निवडणूक आयोगाचे स्वातंत्र्य म्हणजे निवडणूक आयोग आहे आणि त्याची प्रक्रिया पारदर्शक होत नसेल, निवडणूक आयुक्ताला हटवण्याची किंवा त्याला पदावरून दूर करण्याची कोणती तरतूद आहे? निवडणुकीत पराभव झाल्यास राजीनामा द्यावा लागतो. त्यांना सहजपणे व राजकीय कारणास्तव पदभ्रष्ट करता येत नाही. पंतप्रधान त्यांना कोणत्याही वेळी पदावरून काढू शकतात आणि केवळ सत्ताधारी पक्ष त्यांच्या हकालपट्टीचा निर्णय घेऊ शकतो. बघूया आता यामध्ये किती जणांना याचं उत्तर येते. प्रश्न क्रमांक 2 सुरुवात करा. दिसतोय का तो प्रश्न? दिसतोय? कैलास, दर्शना, पूजा, ऋतुजा? हो सर.
ऋतुजा आणि बी बी ऋतुजा ए, दर्शना ए, मयुरी बी, रागिनी ए. सांगा हरिओम पूजा. ए जवळपास बाकीच्यांनी पण टाका जरा. तर ए, निवडणुकीत पराभव झाल्यास त्यांना राजीनामा द्यावा लागतो. बरोबर आहे ए? सर्वांना बघूया. नाही तर काय आहे? त्यांना सहजपणे किंवा राजकीय कारणास्तव पदभ्रष्ट करता येत नाही. तुम्हाला म्हटलं होतं की नाही, निवडणूक आयुक्त किंवा निवडणूक आयोग हा स्वतंत्र आहे आणि त्यांना कुठल्याही पक्षाचा दबाव असू शकत नाही किंवा त्या निवडणूक आयुक्तांना लगेच तुम्ही पदावरून दूर करू शकत नाही, कारण त्यांना एक स्वायत्त जे आहे तर त्यांना दर्जा प्राप्त त्यामुळे कुठलाही राजकीय दबाव असू दे किंवा सरकार असू दे, त्यांना पदावरून दूर जे आहे ते करता येणार नाही. हे लक्षात ठेवायचं सर्वांनी. समजले का? त्यामुळे व्यवस्थित वाचत चला की जेणेकरून कन्फ्यूज होणार नाही. पुढे लोकसभेचे 543 मतदारसंघ निश्चित करण्याचे काम खालीलपैकी कुणाचे आहे? ते थोडस काहीतरी कन्फ्यूज आहे. हे जे 543 मतदारसंघ निश्चित करण्याचे काम, मतदारसंघ निश्चित करण्याचे काम कोणाचे आहे बघूया. सांगा पटपट. बोलत पण चला, नाहीतर मग फक्त एवढे शांत म्हटल्यानंतर चालणार नाही. पूजा, रागिनी, दर्शना, सांगा पटपट. सर परिसीमन समितीचे आहे. डिलिमिटेशन कमिशन, लोकसभा अध्यक्ष, नियोजन आयोग, सर्वोच्च न्यायालय. आता काही इथे प्रश्न काय विचारलाय पहा. लोकसभेचे 543 मतदारसंघ निश्चित करण्याचे काम खालीलपैकी कोणाचे आहे? लोकसभा अध्यक्षाचे नाही, नियोजन आयोग नाही, प्लॅनिंग कमिशन म्हटलं. सर्वोच्च न्यायालयाचं सरकार केव्हा हस्तक्षेप करतं की सगळ्या गोष्टी आहेत. तर मग इथे परिसीमन जे आहेत बरोबर आहे. ही समिती कोणत्याही दबावाखाली न येता मतदारसंघाची फेररचना करत असते. पुढचा प्रश्न, निवडणूक आयोगाकडे स्वतंत्र कर्मचारी वर्ग नसल्याने आयोगाचे कामकाज कोणाच्या मदतीने पार पडले जाते? त्यांच्याकडे जर कर्मचारी नसतील तर ते साधारणतः कोणाचा वापर केला जातो? बघूया. याचं उत्तर सोपं आहे. तर याचं उत्तर कोण कोण सांगते पटपट. काय सांगता येईल? द्या मेसेज चॅट बॉक्स मध्ये. एकही मेसेज येईना. सर ऑप्शन दाखवा. ऋतुजा, सर मला स्क्रीन दिसत नाही. बर 1 मिनिट, मी परत एकदा शेअर करतो स्क्रीन. हा, सर चौथा ऑप्शन काय आहे? बर दिसते का? हा दाखवतो चौथा ऑप्शन.
केवळ खाजगी सुरक्षा रक्षक, लष्करी दलातील सर्व जवान, इतर शासकीय विभागातील अधिकारी, शिक्षक व कर्मचारी, केवळ राजकीय पक्षांचे कार्यकर्ते आणि केवळ खाजगी सुरक्षा रक्षक. निवडणुकीचं काम, निवडणूक आयोग त्यांना स्वतंत्र कर्मचारी नसल्यामुळं, कामगार नसल्यामुळे ते कोणाचा वापर करून घेतात? सर ऑप्शन बी बरोबर आहे का? नाही. सगळ्यांची सर होते ना, मी ऑप्शन बी दाखवतो. इतर शासकीय. तर साधारणतः निवडणूक आयोगाचं जे कामकाज चालतं त्यांना कुठल्याही स्वरूपाचे कर्मचारी नाही, तर ते काय करतात, इतर अधिकाऱ्यांचा, शासकीय जे अधिकारी आहेत तर त्यांचा वापर केला जातो. बी, इतर शासकीय विभागातील अधिकारी, शिक्षक व कर्मचारी. मग प्रचंड मनुष्यबळाची गरज असल्याने निवडणूक काळात इतर सहकारी कर्मचाऱ्यांची मदत घेतली जाते. पुढचा प्रश्न आहे, व्हीव्हीपॅट, वोटर व्हेरीफाईड पेपर ऑडिट ट्रायल, या सुविधेचा मुख्य उद्देश काय आहे? मतदारांची संख्या मोजणे, मतदाराला आपले मत योग्य प्रकारे नोंदवले गेले आहे की नाही हे तपासणे, मतदान केंद्रावर सीसीटीव्ही लावणे आणि मतदारांना पैशाचं वाटप करणे. तर हे व्ही पॅट, वोटर व्हेरीफाईड पेपर ऑडिट ट्रायल, ही जी सुविधा आहे, हे जे मशीन आहे, तर याचा वापर केव्हा केला जातो किंवा कशा पद्धतीने केला जातो? मयुरी, पूजा, सगळ्यांचे येऊ द्या आन्सर. ऋतुजा, रागिरी, हरिओम. तुम्ही म्हणताय ना समजले, बघूया. मी आता दरवेळेस अशी आपण प्रत्येक क्लासला टेस्ट घेणार शेवटची 10-15 मिनिट, की जेणेकरून तो टॉपिकवर तुम्हाला जे आहे ते साधारणतः ऑब्जेक्टिव्ह टाईप साधारणतः प्रश्न उत्तर घेऊया, की जेणेकरून तुमचा सांगितलं जेवढं शिकवलेलं आहे तर ते व्यवस्थित समजलं आहे की नाही, तर यावर आपण जे आहे ती माहिती घेऊ शकतो. ऋतुजा बी, ओके. मालती, नेहा, बऱ्याच जणांनी बी बी सांगितले. पाहूया. मतदारांना अगदी बरोबर आहे. तर मतदाराला आपले मत योग्य प्रकारे नोंदवले गेले आहे की नाही हे तपासण्याचा अधिकार साधारणतः दिलेला आहे. पुढे, निवडणूक प्रक्रियेतील आचारसंहिता, कोड ऑफ कंडक्ट म्हणजे काय? निवडणुकीच्या काळात सरकार पक्ष मतदारांनी पाळायचे नियम, मतदारांना मिळणारे बक्षीस, राजकीय पक्षांची गुप्त माहिती आणि उमेदवारांच्या मालमत्तेचा हिशोब. तर पाहूया आता निवडणूक प्रक्रियेतील आचारसंहिता. द्या पटपट आन्सर. वीरेंद्र सिंग दर्शना. पूजा, मयुरी, काय काय ऑप्शन? निवडणूक काळात सरकार पक्ष मतदारांनी पाळायचे, मतदारांचे बक्षीस, राजकीय पक्षांची गुप्त माहिती, उमेदवारांच्या मालमत्तेचा हिशोब. बघूया याचे आन्सर किती जणांना येते. पूजा, पूजा सर. तुझे आन्सर येईना अजून. हा, त्यानंतर बाकीचे रागिनी, सगळ्यांनी टाकत चला.
सर स्क्रीन नाही पर्यावरणाचे दिसत झालेले आहे. आहेत. नाही कोणाला नाही दिसत, सगळ्यांना दिसत नाही का? आता फक्त दिसतोय सर. तुला नाही. बर परत एकदा मी बंद करू, परत दाखवतो. इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनच्या वापरामुळे कागदाचा वापर कमी झाल्यामुळे वृक्षतोडीला प्रतिबंध झाला. प्रदूषण करणारी वाहने कमी झाली. मशीनमध्ये सौर ऊर्जेचा वापर केल्यातून मतदान केंद्रावरील कचरा कमी झाला. खूप सोपं आहे याचं उत्तर. बघूया आता किती जणांना येते. पूजा, दर्शना, रागिनी, सर्वजण द्या रे. थांबा, 17 जण, 17 मधले 1 2 3 4 एवढे तर सोडूनच द्या. त्यानंतर 12-13 जण आहेत. सगळ्यांचे मेसेज यायला हवे. रिप्लाय हरिओम. मालती, नेहा, ए. बघूया. कागदाचा वापर कमी झाल्यामुळे वृक्षतोडीला प्रतिबंध. बरोबर. पुढे, जेव्हा निवडून आलेले सरकार मुदत पूर्ण होण्याआधीच अल्पमतात येते आणि पर्यायी सरकार स्थापन करणे शक्य नसेल, तेव्हा कोणत्या निवडणुका घेतल्या जातात? स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका, मध्यावधी, सार्वत्रिक, पोटनिवडणूक. विचारपूर्वक वाचून व्यवस्थित सांगा. सांगा पटपट. हॅलो, मी थोडं व्हिडिओ ऑफ ठेवतो जेणेकरून नेटवर्क जरा व्यवस्थित होईल. पहिला सर. रागिनी, पूजा बी नंबरचा आहे. बी नंबरचे मध्यावर्ती निवडणूक. अगदी बरोबर. मध्यावर्ती निवडणुका घेतल्या जातात. पुढे, स्वतंत्र भारताचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहे? पटपट सांगायचंय. त्यानंतर मी तुम्हाला जे आहेत तर साधारणतः गेल्या वर्षीचे जे प्रश्नपत्रिकेमध्ये कोणते प्रश्न विचारलेले होते ते पण तुम्हाला दाखवणार आहे की कोणते प्रश्न आलेत आतापर्यंतच्या पाठाचे. आपण पाहिजे. कोण आहे पहिले निवडणूक आयुक्त? कुमार सेन. बरोबर. 1950 मध्ये निवडणूक आयोगाची स्थापना झाली आणि त्यानंतर अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत पहिले कामकाज सुकुमार सेन यांनी सांभाळलेले आहे. शेवटचा प्रश्न, राजकारणाचे गुन्हेगारीकरण रोखण्यासाठी निवडणूक सुधारणांमध्ये कोणता प्रस्ताव सुचवण्यात आला आहे? केवळ श्रीमंत उमेदवारांना निवडून लढवण्याचे सांगावे. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींना राजकीय पक्षांची उमेदवारी करू देऊ नये. निवडणुका वेळी पोलिसांना मतदान करू देऊ नये आणि गुन्हेगारांना स्वतः वेगवेगळे पक्ष काढण्याची परवानगी द्यावी.
सांगा पटकन, शेवटचा प्रश्न आहे. प्रश्न एकदा दाखवा ना. हा प्रश्न बर. प्रश्न एकदा दाखवा. हा काय उत्तर मग? अगदी बरोबर. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींना राजकीय पक्षाची उमेदवारी देऊ नये. निवडणूक आयोग, निवडणूक प्रक्रिया, निवडणूक आयोगाचे कार्य, आचारसंहिता, निवडणूक सुधारणा आणि निवडणुकांचे प्रकार. तर अशा पद्धतीने यावर आपण माहिती अभ्यासलेली आहे. आता तुम्हाला यावर जी आहेत क्वेश्चन पेपर पाठीमागच्या वर्षीचा बघूया आपण. त्यावर निवडणूक आयोग, त्यानंतर अगोदरचा जो आपला पाठ झालाय त्याविषयी कोणकोणते प्रश्न साधारणतः विचारलेले गेले होते लक्षात ठेवा जरा. आणि त्यावर तुमच्या नोट्स मध्ये किंवा पुस्तकामध्ये तुम्ही मार्क करून पण ठेवू शकता. कोणता प्रश्न विचारला गेलेला आहे तर त्यावर साधारणतः लक्षात येईल तुम्हाला. लिओ जगप्रसिद्ध पहिल्या इतिहासाच्या याच्यातलं होतं. महाराष्ट्राचे आद्य कीर्तनकार कोण म्हटलं तर नामदेव महाराज आहे. हेगेल याने लिहिलेले साधारणतः पुस्तक कोणतं आहे? चुकीच्या जोडी ओळखून लिहा. लाल किल्ला, जंतर मंतर, पंडिता रमाबाई. आपल्या राज्यशास्त्राच्या याच्यात असं नाही का हे आहे बखर माहितीचं पुस्तक. आगळे वेगळे पुस्तकांचे नाव राज्यशास्त्राचे वेगळे असेल. भारतीय संविधानाने सध्या मतदाराचे वय किती केलेले आहेत याच प्रकरणातला तुम्हाला हा प्रश्न आहे. समजले का? दिसते सर्वांना? पूजा, रागिनी, दर्शना? हो हो सर, दिसतंय. मार्क करून ठेवा सध्याला कोणता आहे. त्यानंतर राजकीय पक्ष, शासन व जनता यांच्यामधील दुवा म्हणून काम करतात तर कोणते कारण स्पष्ट करा. दिलेले आहे. राजकीय पक्ष साधारणतः बहुतेक हे पुढच्या पाठातलं आहे. राजकीय पक्ष म्हणणं माहितीचा अधिकार, भ्रष्टाचार मागच्या पाठामध्ये पाठ क्रमांक 1 मध्ये आलेला आहे माहितीचा अधिकार. त्यानंतर हे पहा, निवडणूक आयोगाची कार्य कोणती आहेत तर 4 निवडणूक आयोगाची कार्य तुम्हाला इथे साधारणतः लिहायची. किती मार्क्सला आलेलं आहे? 2 मार्क्सला साधारणतः ही कृती आलेली आहे. भारतातील राष्ट्रीय पक्ष यावर पण एक आलाय. निवडणूक आयुक्त पदाविषयीची माहिती साधारणतः तुम्हाला लिहायची. निवडणूक आयुक्त पद काय आहे, त्याची रचना काय आहे, त्याची नेमणूक कोणी केली जाते, कर्मचारी, या सगळ्या गोष्टी साधारणतः निवडणूक आयुक्ताचे तुम्हाला सांगता आलं पाहिजे. काय काय कोण सांगेल बरं निवडणूक आयुक्त विषयीची माहिती? तुमच्यापैकी बघू बरं कोणाला येते. किती मार्क्सला साधारणतः प्रश्न विचारले? 2 मार्क्सला आहे. काय काय येईल बरं सांगा बरं, कोण सांगतंय? निवडणूक आयुक्ताविषयीची माहिती. निवडणूक आयुक्ताविषयीची माहिती म्हणजे निवडणूक आयोगावर तुम्हाला प्रश्न हा विचारला जातो हमखास. निवडणूक आयोग काय आहे, निवडणूक प्रक्रिया, तर हे महत्वाचं. म्हणजे याला वेटेज साधारणतः तुम्हाला द्यायचे 7 ते 8 मार्क्सला हा धडा तुम्हाला परीक्षेला आहेच. समजले का? हो सर. चला तर थांबूया इथेच. या पाठाचा साधारणतः याची मी PDF पण तुम्हाला ग्रुपवर पाठवली जाईल की गेल्या वर्षाची जी प्रश्नपत्रिका आहे तर याची विषयीची माहिती तुम्हाला ग्रुपवर जी आहे ती PDF पाठवली जाईल. ओके सर. समजलंय?
या पाठाचा स्वाध्याय हो, सर. साधारणतः तुम्हाला सोडवायचा आहे. हो सर. वहीमध्ये सर. सोडवायचा हा आजचा तुमचा होमवर्क असेल. हो सर. थांबूया इथे. सर्वांना शुभरात्र. ओके सर, गुड नाईट. हो सर. हा. थँक्यू सर. बाय. गुड नाईट. बाय सर, गुड नाईट. थँक्यू.